आलो पप्पा, एकदाच आलो घरी. राधिका. हा बोला ना. राधिका, मी काय म्हणतो, प्रवास लय झाला आता, नाही काय डोकं लय दुखल्यासारखं लागून राहिलो. चहा बनवतो काय? मस्त चहा बनवतो आता. हो ना पियुषजी, माझे डोकं तसंच करून राहिलं. थांबा मी चहा बनवून घेतो पहिले. पण हे बाबाची तब्येत कशी आहे काय मी. अरे पाय, विसरूनच गेलो मी. येणं जाण्यात या प्रवासानं पार डोकं घुमलं. बाबाची तब्येत चांगली झाली का नाही झाली काय मी. चल बरं, पहिले पाहून येऊ येईल, नंतर करतो चहा मग. राधिका, पियुष. अरे बाबा तर बाहेरून येऊन राहिले आणि आपण त्याला पाहासाठी अंदर चाललो होतो. का रे पियुष, काय चाललं तिथं? रश्मीच्या घरी गेले होते तर आता चाले काय तुम्ही? हो बाबा, आता चालू आम्ही आणि आलो. तुमची आठवण आली, म्हटलं तब्येत कशी आहे कशी नाही, तर तुम्हालाच पाहिले. अंदर जाऊन राहिलो होतो खोलीत तुमच्या, पण तुम्ही तर बाहेरून आले. अरे थोडं बरं वाटून राहिलं होतं, तर त्या डॉक्टरला सांगितलं होतं ना, घरी आला होता तो. त्यानं चेकअप केलं आणि मग नंतर औषध दिलं बोले. मग मला बरं वाटून राहिलं होतं, तर म्हटलं येतो. म्हटलं मने नाही लागून राहिलं होतं घरी ह्या रश्मीचा. ऐकलं तर चल म्हटलं जरा असं बाहेरून येतो म्हटलं. आणि तू याही नाही आहे घरात, तू याही गेली वाटते. कुठं गेली काय मी, कोणाच्या इथं गेली तर. अरे आला काय पिंट्या, आला काय तू? हो आई, आत्ताच आलो मी आणि राधिका बस आलो. आणि मला बाबाची आठवण आली तर आम्ही खोलीतच चाललो होतो, तर बाबा इकडूनच आले. तर कुठे गेलती तू, कुठे गेलती? अरे कुठे जाणार आहे, इथंच बसली होती अंगणात, मागच्या अंगणात बसली होती जराशी झाडापाशी. असं. अरे पिंट्या, ते जाऊ दे. पहिले हे सांग का रश्मीचं काय झालं तिथं. ते तर काही सांगूनच नाही राहिला, तू इकडच्या तिकडच्या गोष्टी करून राहिला. हा ना, सांग ना काय झालं रश्मीचं. आणि आणलं काऊन नाही तिला सोबत? सोबत आणायला लागत होतं ना. अहो आई, सोबत आणून काय करतं तिले? एवढी मोठी काही गोष्ट नाही झाली, सोबत आणणं जोगती. काय बोलून राहिला तू? तुला काही वाटत गिटत नाही का बहिणीची? अहो म्हणता, पहिले शांततेनं त्याचं ऐकून तर घे. काय म्हणून राहिला तर तो पूर्ण गोष्ट ऐकून घे, मग विचारतो त्याले. अहो बाबा, रश्मीनं सकाळी फोन लावला होता ना, आता तुम्ही तर चाललेच होते, पण आता तुमची तब्येत खराब झाली म्हणून आम्ही दोघं गेलो. आणि तिथं गेलो ना, तर तिच्या नवऱ्यानं तिच्या सासऱ्याला काही सांगितलंच नव्हतं. तिच्या सासऱ्याला ह्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं. माहिती राहिलं असतं तर काय केलं असतं? पहिले तर ध्यान ठेवता नाही आलं स्वतःच्या पोरावर. आज चरायला सोडून दिलं त्याले, आणि आता काय करता म्हणा माहीत करून. अहो आई, मग गोष्ट तर ऐक तू. आम्ही तिथं गेलो ना, तर मॅच सांगितलं तिच्या सासऱ्याला अशीची अशी गोष्ट आहे म्हटलं. तुमच्या पोरानं म्हटलं असं केलं म्हटलं. आणि तेवढ्यातच रश्मी आली अंदरून. मग रश्मी ढसढसं लढायला लागली राधिकाजवळ. माय पोरगी लढण नाही तर काय करन. एवढा मोठा डोंगर कोसळला तिच्यावर. डोंगर कोसळाले एक तर तिचं मन नव्हतं झाले. तिला जबरदस्तीनं तिथं पाठवलं, आणि त्याच्यात असा नवरा असेच आहे करून राहिला. मग काय करावं बाप्पा तिनं. तिला लढणी येईन तर काय येईन. मग काय झालं पिंट्या? तिच्या सासऱ्याला सांगितलं तर काय झालं? अहो बाबा, तिच्या सासऱ्याला माहित नव्हतं काहीच, आणि मी सांगितलं ना तर तिचा राग एकदम मनावरच झाला. आणि म्हटलं आपल्या रश्मीसोबत तिच्या घरचे सगळे चांगले आहे, तिचा सासरा चांगला आहे, तिची सासू चांगली आहे, ननद चांगली आहे, सगळे आपल्या रश्मीची लय केअर घेते. आणि म्हटलं तिच्या सासऱ्यानं तिच्या नवऱ्याला आमच्यासमोरच मारलं, एक छापड मारली धरून, कानाखालीच दिली त्याच्या. काय काय बोलून राहिला तू? तुमच्यासमोर मारलं जावई बुवाले? हो बाबा, आमच्यासमोरच दिली ते ना, चांगलीच कानाखाली ठेवून दिली. आणि लय बोलले ते तिची रश्मीची सासूही बोलली, तिचा सासराही बोलला. आणि तिच्या सासऱ्यानं आमची माफी मागितली, रश्मीची माफी मागितली, आणि तिचा नवराही माफी मागून राहिला होता. म्हणे याच्या पुढं अशी गलती होणार नाही म्हणे. मग आम्ही कसं रश्मीला आणलं असतं? त्यानं म्हटलं असतं का बा मोठ्याचं मान्य राखून राहिले, एवढा मोठा तिचा सासरा आमची माफी मागून राहिला, तर मग काय आम्ही जबरदस्तीचं आणलं असतं काय तिले? आणि मग मी तिला समजावलं, राधिकानं समजावलं का तू अशी करशील आणि येऊन जाशील तर अजून तिच्या नवऱ्याचा पाय अजून बैकून गेला आणि त्यानं अजून जास्तीचे धंदे चालू करून दिले, तर मग काय करशील? तर मग तिच्याच लक्षात आलं. तर ते स्वतः म्हणे दादा म्हणे आता काही मी येत नाही म्हणे, आणि नंतर येईन म्हणे, सध्या म्हणे इथंच राहतो म्हणे. आणि बरोबर आहे ना बाबा तिचं. आणि ते नाही राहीन ना तर अजून बैकून जाईन म्हटलं तिचा नवरा. आता ते इकडे होती तर त्याच्याशाने एवढं काही झालं ना. तिच्याशानं झालं? आता तू सगळ्याचा दोष का माझ्या पोरीवरच देतं काय? तिच्यानं काय झालं? तिनं म्हटलं काय 17 पोरी ठेवा म्हणून? 17 पोरीसोबत लफडे करा म्हणून तिनं म्हटलं काय असं? पिंटू, काय बोलून राहिला तू? समजून नाही राहिलं मला इथे कसं म्हणून राहिलं. तर रश्मीची काय गलती याच्यात? अहो बाबा, आता ते म्हणते तिची पोरगी आहे ना, तिच्यासोबत ह्या रुपेशरावचं पहिल्यापासूनच चालू होतं. त्याचं लग्न गिग्नाची गोष्ट चालू होती म्हणते. आणि ते असं झालं का तिथं रश्मीच्या सासऱ्यानं नाही म्हटलं म्हणते, कारण की ते लोक काही चांगले नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या रश्मीसोबत लग्न झालं, तर त्याचा इकडे आपल्या इकडेच लागलं होतं ना, सगळं काही आपल्या इकडेच लागलं होतं त्याचं कॉल. आणि आपल्या रश्मीतच मन होतं. पण हे रश्मी तिथं राहिली नाही, 15-20 दिवस राहिली आणि त्याच्यानंतर निघून येऊन गेली इकडे. आणि मग ते किती वेळा आले रश्मीला न्यासाठी, पण हे काही गेली नाही. किती मागं घुमले, किती वेळा फोन केले, पण हिनं काही ऐकायला घेतलीच नाही, कानावरच नाही घेतली त्याची कोणती गोष्ट. आणि शेवटी बाबा, आता कसं आहे, आपल्याला प्रॅक्टिकल विचार करायला लागते थोडासा. आता थोडी माणूस एकटा असन, लोकांची सांगता येते काय? लोक तर अशा माणसाला पाहतच राहते, आणि शेवटी पैसे वाले. आणि झालं असं काही, आता काय एवढ्या खोल करायला तुम्ही जात नाही. आता तुम्हीच विचार करा ना, काय झालं असं आणि काय नाही. तर
आता हेच आपली बाई तिथं राहिली असती तर काय एवढी मोठी गोष्ट झाली असती, झालीच नसती एवढी मोठी गोष्ट. ते तिच्या संसारात राहिली असती आणि हे याच्या संसारात राहिले असते, काही टेन्शनच नाही राहिलं असतं. याच्यात ते थोडी ना थोडी चुकी रश्मीची झाली ना, आणि ते तिच्या लक्षात आली म्हणूनच ते आले नाही म्हटलं तिनं. येत नाही म्हणे दादा म्हणे, मी म्हणे आता इथंच राहतो म्हणे आणि याच्यावर ख्याल ध्यान ठेवतो म्हणे. बरोबर बोलून राहिला तू. कुठं ना कुठं आपल्या रश्मीची थोडीशी चुकी झाली. आता संसारात बाईचा लय हात राहते. तिनं जर नवऱ्याची डोर सांभाळून ठेवली ना तर माणसाची काही ताकद नाही म्हटलं का माणूस बाहेर चालला जाईल म्हणून. बरोबर आहे, पण ते जाऊ दे. मला हे गोष्ट सांग तू, रश्मी कशी होती म्हणजे ते बरोबर तर होती ना, लढून कडून तर नाही राहिली ना, सांभाळली ना त्याबरोबर तिले, चांगलं समजावं लागत होतं तिले. अहो बाबा, आता आपली रश्मी लय समजदार झाली, लय समजदार. आणि तिले संसाराच्या बाबतीत तर काही सांगाच नाही लागत. मस्त सांभाळून राहिली घरही. तिची सासू तिची लय तारीफ करे आणि तिची ननदही सगळं काम गिम सगळं करून राहिली म्हणे, मस्तच राहून राहिली. फक्त थोडंसं हे रुपेशरावचं आलं होतं म्हणून, नाही तर तिच्या घरचे लोक बाबा चांगले आहे, लयच चांगले आहे. तिचा सासराही चांगला आहे, सासूही चांगली आहे. अजून काय पाहिजे बाबा, सांगा तुम्ही. आता थोडंसं कसं आहे रुपेशरावचं झालं, पण तरी मी त्याला चांगलंच दाटून आलो, त्याला चांगलं समजावलं. म्हटलं याच्या पुढे जर असं काही कानावर आलं ना म्हटलं तर म्हटलं माझ्या बहिणीला घेऊन येऊन जाईन म्हटलं, मी तुमच्या इथं राहून देणार म्हटलं. मग त्याच्या लक्षात आलं, लय माफी मागून राहिले होते ते, लयच मागून राहिले होते. म्हणे नाही माफ करून द्या, म्हणे माफ करून द्या, एवढी गलती माफ करून द्या. मग चांगलं नाही वाटत ना बाबा एवढ्या वेळा कोणी म्हणून राहिलं तर. म्हणून आम्ही जशी तशी गोष्ट सांभाळली आणि येऊन गेलो. मग जास्त वेळी थांबून तिथं काय करणार आहे, हे तर म्हणे जेवण करून द्या जा म्हणे. पण काय जेवण फेवण करायला पुरते का आता. म्हटलं चला म्हटलं संध्याकाळच्या पहिले म्हटलं चाललं जाऊ म्हटलं घरी. म्हटलं तरी पहा बरं, येत आहे तर संध्याकाळ होऊनच गेली. तशी बाई पोरगी लय गुणाची आहे, लयच गुणाची आहे म्हटलं. इथं राधिका नव्हती तर पूर्ण घर सांभाळलं तिनं. लय गुणाची आहे बाई पोरगी. पण मॅच पोरीचं अशी असं नशीब फुटायला पाहिजे होतं काय. अशा पोरी राहते ज्याच्या घरी कोणी राहत त्याचे नशीब मस्त राहते. आणि पहा बरं माया पोरीचं नशीब फुटून गेलं, अशी गोष्ट आहे. ज्याच्या ते म्हणते ना, ज्याला खाले दात नाही त्याला खाले मार राहते, आणि ज्याला दात राहते त्याला खाले काही नाही राहत, अशी गोष्ट आहे ते. हे माझ्या सासूचं किती काही केलं ना आपण, आणि काही केलं जीवही देऊन दिला ना, तरी 2-4 शब्द बोलल्याशिवाय आणि टोमणं मारल्याशिवाय त्याचं भागतच नाही. त्याला असं वाटते का मला धकनच नाही का रात्रीचं जेवण, जेव्हापर्यंत मी राधिकाला बोलणार नाही तेव्हापर्यंत. म्हणता कुठची गोष्ट कुठं नेतो तू. चल आता चांगली आहे ना म्हणते ते. आणि तू नाही काय फोन लावून घे, मी तुला फोन लावून देतो आणि तू बोलून घे रश्मीसोबत. तुझे मन हलकं होऊन जाते आणि तिचंही मन हलकं होऊन जाते. चल मी बोलतो 2 शब्द. हो चला पहिले चला आणि मला फोन लावून द्या. मग मनला घाबरल्यासारखं करून राहिलं. जेव्हापर्यंत माझ्या पोरीसोबत बोलणार नाही ना तेव्हापर्यंत माझ्या मन काही शांत होणार नाही. चला मला लावून द्या बरं फोन. चला तिकडेच बसू आपण आणि फोन लावून बोलू तिच्यासोबत आरामशीर बसून. आई बाबा, तुम्ही तो चहा पिले काय. अरे कुठं चहा कुठं, तू आईले 2-3 वेळा म्हटलं म्या चहा करून दे. पण नुसतं ते ग्लुकोजचं पाणी पाजून राहिली होती म्हणे चहा घ्या काही देत नाही म्हणे. मला तर किती वेळची आठवण येऊन राहिली. मी तर राधिकाची किती वेळची वाट पाहून राहिलो होतो. म्हटलं राधिका येईल आणि चहा करून देईन म्हटलं. हे काही आपल्याला पाजत नाही, चहा नाही पाजत ना काही नाही पाजत. असं आहे ना, किती काही केलं ना तुमचं तर तुम्हाला नाव नाही म्हटलं. फक्त सुनेचंच गुणगान करत जा तुम्ही. तुमची एवढी देखभाल केली, ते गेले होते तर गावाले, तुम्हाला औषध पाणी दिलं, सगळं दिलं, तरी म्हटलं तुम्हाला नावच नाही बायकोचं. सगळं दिलं त्या मान्य करतो, औषध पाणी दिलं मान्य करतो, पण त्या मला चहा दिला काय सांग तू पहिले. मी किती वेळचा मागून राहिलो तुले का चहा करून दे, मला एखादा शिंगलच करून दे. मी पिऊन घेतो, पण त्या कानावरही नाही घेतली. मी गोष्ट बाहेर जाऊन बसून गेली. मायापुरीवर एवढा मोठा डोंगर कोसळला, माझ्या गळ्यातून तर पाणी नाही चाललं होतं आणि तुम्हाला मोठी चहाची आठवण येऊन राहिली. चहा प्यायची आठवण आले. तुम्हाला काही नाही सुचत, बस स्वतःचं पाहिजे. चहा पाहिजे 17 वेळा तुम्हाला. बाकी कोणी कुठेही जा, गड्ड्यात जा का तिकडे जाऊन मरून जा. अरे 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 काय होय हे. आताच तर आम्ही एक भांडण निपटून आलो, अजून तुम्ही दोघं चालू करता काय. काय आहे आई, बाबाची तब्येत बरोबर नाही ना, काय मागं लागून जातं त्याच्याही. तू जाय, रश्मीसोबत बोलून राहिली होती ना, जाय तू तिच्यासोबत बोल. मी राधिकाला सांगतो चहा करते ते आणि आणते सगळीसाठी. पाय बरं लेकरं समजावते तुले काही दिमाग नाही म्हणता. चला लावून द्या माझ्या पोरीला फोन पहिले, मग पाहिजे कोणाला किती दिमाग आहे तर. आई आणि बाबाचं तू महिमा चालूच राहते. राधिका मी काय म्हणतो, करणं चहा करून घे सगळीसाठीच. आता त्या ऐकलं तर खरी, तू वाट पाहून राहिली होती म्हणते बाबा चहासाठी. आता तू सगळ्यासाठी चहा कर आणि आणून दे बरं. मी माझ्या रूममध्ये जातो, लय थकल्यासारखं वाटून राहिलं. हो जा तुम्ही, मी सगळ्यासाठी चहा करतो आणि सगळ्याला आणून देतो. बापरे एवढे मोठे भांडे. मी तर रश्मिताईच्या इथे गेली होती तेव्हा तर सगळे भांडे धुवून गेली होती, सगळं घरचं काम करून गेली होती. आणि आता तिकडून आली तर एवढे मोठे भांडे, आणि हेही पूर्ण घासाचे पडलेच आहे. आता कसं, आता तुम्ही पूर्ण थकून गेली आणि एवढे मोठे भांडे पहिले घासा लागन, त्याच्यानंतर चहा करा लागन. ओट्यावर तर एवढीशी काही जागा दिसून नाही राहिली. आता कुठं घासू मी भांडे आणि कुठं ठेवू. ना गॅसवर जागा आहे ना कुठं जागा आहे, सारे इकडे भांडे पसरून दिले. आता येणं तर चहा नाही केला ना काही नाही केला सासूबाईनं, तरी एवढे मोठे भांडे कायच्यासाठी काढले ते नाही एवढे मोठे भांडे.
कधी कधी तर असं वाटते का मी सासूबाई जाणून बुजून असं करते. पण काय करू आता मी? आता हे पियुषजी थकले म्हणते. आता त्यांनी आणि मी प्रवास सोबतच केला ना. आता ते थकले तर मी थकली असेल ना. पण तरी माझ्या सासूबाईनं एक कप चाही नाही केला, ना मामाचीले दिला, ना स्वतः पेले. जेव्हापर्यंत मी घरात नाही तेव्हापर्यंत मी वाट पाहते आणि तेव्हापर्यंत काहीच करत नाही. मग नाही करत ते एवढे मोठे भांडे कायले काढून ठेवले. आता मी काही तब्येत बरोबर लागून नाही राहिली. सकाळपासून गेली होती तर आता येऊन राहिली. सकाळपासून आपण कामं करा तर जेव्हापर्यंत झोपाचा टाईम नाही होत तेव्हापर्यंत आपल्याला कामं पुरते. पण मै सासू इच्छा घडवा तिथेही नाही उचलत. म्हणते होतच नाही म्हणते की त्याच्याकडून कामं. आणि जेव्हा मी नव्हती तेव्हा कसे होई याच्याकडून कामं. आता मय पूर्ण अंग दुखून राहिलं, डोकं दुखून राहिलं पवासानं. आणि एवढं मोठं भांडे आणि अजून स्वयंपाकही करा लागल. मला तर वाटते त्यानं झाडझुडही नाही केली, काहीच नाही केली. आता कसं करू मी? हे फक्त माझा जीव घेते. बस कामाला पाहिजे येईल राधिका, बाकी कायलेच नाही. सून म्हणजे फक्त मोलकरणी. तर माझ्या मैत्रिणींनो, भगिनींनो, तुमच्यासोबतही असंच झालं काय? तुमची सासू अशीच करते काय? सगळं तुम्हाला करायला लावते आणि मग म्हणते तुम्हाला काही येतच नाही आणि तुम्हाला काही समजतच नाही, आहे ना? असंच होते, लय ठिकाणी होते. काही काही सासवा नाही राहत म्हणा अशा, पण जास्त करून अशाच राहते. जर तुमच्यासोबत असं घडलं असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मी तुमच्यासाठी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते. तर तुम्ही प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.